गाईस, तर मी आता रेडी झालेलं आहे. मी सकाळपासून मला ब्लॉग बनवायचा होता पण मला टाईमच नव्हता. जाऊ दे, मी सुरुवात पण हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मनीषा ब्लॉग म्हणून ते जाऊ दे, सगळा गेला खड्ड्यानाचा. तर आता मला घाई आहे, मला जावाचं साडी गाईस. काल जी साडी ट्राय केली ती मला झाली नाही, कारण की ती काय माहिती वेगळी दिसत होती. तर आता मी ही ट्राय केली, बघते आता कशी दिसते. दिसते तर चांगली. आता चाललोय मी. आधीच लेट झालं, लेट नाही झालो मी, टायमावरच आहे. चला गाईस, बाय, चाललो. तर मी आताशी माझ्या मित्राचे गावात पोचलेलो आहे. थोडी पुरं गेलतो, शेवटी आता मला भेटला. चुकलेलो जरासा रस्ता, जाऊ दे. आता काय माहिती किती वाजता येईल. गाईस, आता आम्ही चाललेलो आहे लोकेशनला. आमच्या खूपच ट्रॅव्हलिंग करून आता मला म्हणजे 20-25 मिनिटं झाले ट्रॅव्हलिंग करून. आता बघू कधी पोचणार आहे. मी पोचल्यावर मग तुम्हाला दाखवते तो लोकेशन कसं आहे म्हणून. 10 खूप सारे लोकेशन चेंज करून परत आम्ही या लोकेशनला आधी आलतो, तर तिकडे आम्हाला बोललो की परमिशन नाही आहे. तर आम्ही परत वेगळ्या लोकेशनला गेलो. मग पोरांचा युगो हट झाला ना, मग त्या पोरांनी गेलं, परमिशन आणला आणि परत आलो आम्ही फोटोशूटला. तर त्यांचा फोटोशूट चालला आहे. मी आता रील्स काढतोय. मग झालं तर मी पण फोटो काढील गाईस. तशी लोकेशन, पहिली लोकेशन भारी होती. तो मस्त होता फोटो काढायला. आया म्हणजे आवरा काय बघू शकता तुम्ही. आया मला आता लोकेशन नाही माहिती, तर चांगला आहे पण मला पहिला मला आवडलेला. जाऊ दे काहीच, मी आता रील्स काढतोय. आपला नाही आहे जाऊ दे सोरा. मी आता आलेलो आहे गव्हाणच्या स्टेशनला. मग ते ट्रेन आता भेटते का. जाम दमलोय, जाम म्हणजे जाम दमलोय. रास फोटो काढतो मी काहीच रास दमलो ना. माझी भूक जाम लागली, मी काही खाल्ला नाही सकाळपासून. घरातून मी जेवण नाही बनवलं आज. बघते आता घरातून काय होतंय ते. स्टेशन आहे बघा गव्हाणचा. गव्हाण गाव काय, या गव्हाणचा स्टेशन काय आलं आहे. यो स्टेशन आहे गव्हाणचा गाव आहे ना, राजपूर आहे. यो स्टेशन आहे बांधा तरी का. त्या स्टेशनवर कोणच नाही काहीच. बघू शकता 4-5 जण असतात. आता येईल ट्रेन. दमलो फायनली मला ट्रेन भेटलेली आहे ना. आता मी चाललेलो आहे घरी. बघू बघा यो म्हणजे आमचा गव्हाण, म्हणजे मला समजेल ना गव्हाणपूर आहे नाही तर स्टेशन पाठी का. हा ना, म्हणजे एक ग्लास तर स्टेशन. मी चाललेलो आहे बिर्याणी घेऊन घरा, कारण की माझ्या भावाचाच बड्डे आहे. मम्मीच बोलली जरा बिर्याणी घेऊन ये. माझ्या मित्राची इयर आहेत ना, मी त्याच्यासोबत गेलो ना फोटोशूटला. तो साडी देवाला आता मला येतोय. जर तो मला आधी बोलला असता त्याच्यासोबत नसतो आलो मी. यो आमचा खारोकोपर गाव आहे, सेक्टर 17 म्हणून काहीतरी आहे. तर आता काही जाम दमलोय मी देवा. असं ते कधीच साडी काढून फेकतंय. कशा भूतीन दिसतंय मी आता, आणि मला चालता नाही हो. जाऊ दे सोरा, जाते घर आता. हॅलो गाईस, मी परत चाललेले आहे. म्हणजे मित्रांनी म्हणजे मैत्रिणीला साडी दिली की ना, ती साडी घ्यायला. मित्र येते माझा आता साडी घेऊन. तर चाललोय. बघतं त्या गर्दी नसल्यावर केस पण कापून घेते मी. तशी मी चांगली दिसते ना, केस पण मला भारी वाटतं. आणखी कंडिशनर लावलं ना मी म्हणून. जाऊ दे गाईस, चला जाते. जामलो आत्ताच जेवलो जस्ट मी. जेवून बघते तर त्याचा मला 5 मिस कॉल आला. तो बापरे बाप, हे तासायला पोचला तो, आता रिटर्न येत आहे. जाऊ दे सोरा. ते नाही कधी, अरे ही चपला मी मम्मीची घातली ना, तर नुकती निघतान तेव्हा चालते नाही म्हणा निघली बरोबर. चला, मी आधी मार्केटला गेलतो. मार्केटवरून मग मी घरी आलो परत. घरची मम्मी बोलली की चायनीज घेऊन या. परत चायनीज घेऊन आलो, 2 आईस्क्रीम घेऊन आलो. आणि आता मी चाललोय घरी. काहीच आवरीत दमलोय मी, सिरियसली सांगते. सकाळपासून धावपळ धावपळ धावपळ. घरी आल्यावर पण त्याला साडी दे, त्याला हे दे, त्याला ते दे. घरी आल्यावर पण कामा संपत नाही. हाय बघू शकता आमचं गाव आहे. आवरी दमलोय ना गाईज मी, सिरियसली. असं एवढं बेकार झोपेला नाही मला आज. जाऊ दे, घरात आता जेव खातोय आणि डायरेक्ट झोपतोय आता. तर मी जेवले बिवले आणि मला एक स्टोरीज टाकायला 1 तास लागलेला आहे, कारण की मला सॉन्ग समजत नव्हता कुठला टाकू. मग शेवटी मी टाकलाच कुठला पण. आणि आता ते ससांना जेवण बिवण दिलं आहे ना, आता मी चालले झोपायला. तुम्ही पण जाऊ झोपायला. आणि माझे व्हिडिओ आवडलेच तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज, गुड नाईट, लव यू, सी यू, काळजी घ्या तुम्ही पण.